नमस्कार, मी सोमनाथ भास्करराव केंद्रे, मुक्काम पोस्ट तळेगाव, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथील रहिवासी आहे। शेती तर परंपरागत आहे। एक 10 वर्षापासून वडिलांसोबत शेती करतोय। यामध्ये आम्ही मुख्यतः खरीपामध्ये सोयाबीनचं पीक घेतो, तसेच कापूसही घेतो आणि रब्बीमध्ये आमच्याकडे चना असतो म्हणजे हरभरा। माझ्या नावे 4 एकर जमीन आहे। शेती कामामध्ये एकरी अंदाजे 25 ते 30 हजार रुपये खर्च येतोय सर सध्या। पीक विमा तर बऱ्याचदा उचललेला आहे, पण एक लेटेस्ट सांगायचं झालं तर खरीप 2023चा विमा पडलेला आहे मला। त्यामध्ये अग्रिम 10,560 रुपये मिळाले होते आणि त्यानंतर दुसरा हप्ता 18,261 रुपये आतापर्यंत मिळालेला आहे सर सोयाबीनसाठी। प्रोसेस एवढं काही किचकट नाही आहे, खूप सोपं आहे। एक CSC सेंटर आहेत, बँकेतूनही आपण भरू शकतो। त्यामध्ये ऑनलाईनच्या 7/12 वगैरे लागतं आहे। ज्यावेळेस आपलं काही नुकसान झालं आहे किंवा नैसर्गिक आपत्ती आली आहे असं जर काळ आला तर त्यावेळेस आपल्याला आपल्या मोबाईलवरूनही आपण क्लेम म्हणजे तक्रारी करू शकतो आणि अशा पद्धतीनं सोपं आहे ते। पीक विमा कंपनी किंवा पीक विमा भरण्याच्या संदर्भात आता एवढं काही अवघड राहिलेलं नाही आहे। जवळपास सगळ्यांना माहिती झालं आहे। कंपनीचे प्रतिनिधी फिरत आहेत गावोगावी, CSC सेंटरवाले गावोगावी आहेत, ते सांगतायत आणि मोबाईलवरही आपल्याला समजतंय। भरताना फॉर्म म्हणजे पीक विम्याचा फॉर्म भरताना आपल्याला 7/12 वगैरे लागतात, आधार कार्ड, बँक पासबुक लागतंय। नंतर क्लेम करताना फक्त विमा भरल्याची पावतीचा नंबर लागतोय आपल्याला। बघा, आता आलेल्या विम्याचं सांगतो मी तुम्हाला। 23मध्ये अतिवृष्टीमुळे जे आमचं नुकसान झालं होतं ना, अक्षरशः उत्पन्नाचा म्हणजे आमचा खर्च सुद्धा निघाला नव्हता आणि जो विमा भेटलाय तो एक बोनस भेटला आम्हाला। अगोदरचं जे शेती नुकसान गेली ती हे विमा आल्यामुळे एक जीवदान भेटले आहे ना सर। ह्याच्यावर 1-2 वेळेस मी कॉलही केलेले आहेत। ज्यावेळेस सर्व्हर डाऊन असते ॲपचं त्यावेळेस त्यावर कॉल केल्यानंतर ते पद्धतशीर मार्गदर्शन करतायत। कारण विमा भरल्यानंतर त्यांचा व्हॉट्सअपवर मेसेज येतो आपल्याला, आपला पॉलिसी नंबर वगैरे ते व्हॉट्सअपवरच शेअर करतायत, त्यामुळे ते माहिती आहे। माहिती तर आहेच, पहिल्यापासून माहिती आहे, पण तेवढं हे करत नाही, तेवढं जमत नाही मोबाईलचं, त्यामुळं CSC सेंटरवरनं भरतोय आपण। खूप महत्त्वाचं आहे सर, कारण पीक विमा सध्याच्या काळामध्ये तरी आणि मार्केटचं कंडिशन, बाजारभाव पाहता पीक विमा म्हणजे एक शेतकऱ्यांसाठी जीवदान आहे। प्रत्येक शेतकऱ्यासाठी माझं तर म्हणणं असं आहे की लहानात लहान आणि मोठ्यात मोठा शेतकरी जरी असला तरी त्याने पीक विमा भरायलाच पाहिजे, कारण हे एक खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। जसं आपल्या आयुष्यासाठी आपल्याला LICचं महत्त्व आहे, तसं शेतीसाठी पीक विम्याचं खूप महत्त्व आहे। फसल बीमा से संबंधित जानकारी के लिए हेल्पलाइन नंबर 14447 पर कॉल करें। फसल बीमा कराओ, सुरक्षा कवच पाओ।